नमस्कार. मी अमोल गावडे, वधूरवर्ता विवाह केंद्र. मित्रांनो, आता लग्नाचा सीझन चालू झाला आहे. पटपट घाई मारा. जे कोण आरामात राहिलेत तर त्यांनी घाई मारा. पाऊस संपलेला आहे आणि सीझन चालू झाला आहे, तर त्याच्यामुळे कसं पटापट यायचं आहे, नाहीतर तुम्ही वेटिंगवरती राहणार आहात, हे लक्षात ठेवा. नंतर म्हणणार तुम्ही सांगितलं नाही. तर तसं हा व्हिडिओ सगळ्यांना मी या व्हिडिओमधून सांगतो आहे. प्रत्येकाला मी वैयक्तिक मेसेज पाठवू शकत नाही, तर प्रत्येकाने घाई मारायची आहे, पटपट यायचं आहे आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वधूंना प्रत्येक जी गरीब वधू आहेत, जी दारिद्र्यरेषेखाली आहेत, तर प्रत्येक वधूला आमच्या विवाह केंद्रामार्फत 1,000 रुपये मिळणार आहेत. जी वधू आमच्याजवळ येते, जे गरीब मुली आहेत वधू लग्नाच्या, तर त्या प्रत्येक वधूला 1,000 रुपये आम्ही देत आहोत. याची नोंद घ्या आणि प्रत्येक मुलीने ते पैसे घ्यायचे आहेत पटापट. तर त्यामुळे जर कोण त्या ह्याच्यामध्ये राहिलं असेल तर त्यांनी कृपया आम्हाला सूचित करा आणि ते पैसे ताब्यात घ्यायचे आहेत. आणि वर लोकांना पण सांगतो आहे, वर लोकांनी पटापट यायचं आहे, वेळ घालवायचा नाही. कारण लग्न कसंही करून आमच्याकडून जमणार आहेत, कारण आमचे फ्री कॅम्प असतात. दर रविवारी आमचे फ्री कॅम्प असतात. त्यामुळे कसं जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहायचं आहे. प्रत्येक रविवारी येण्याचा प्रयत्न करा, तर लग्न जमणार आहे. आणि इथे कुठलीही फसवणूक नसते, कोणाला बनवेगिरी करत नाही आम्ही. जे काय आहे ते समोरासमोर असतं. कुठेही कोणाला वधू आहे किंवा वर आहे असं सांगून लोकांना चुना लावत नाही. जे असतं ते समोर असतं. त्याच्यामुळे त्याची खात्री करा आणि समोर या, चर्चा करा इतर लोकांशी, जेणेकरून पटापट लग्न जमली पाहिजेत. हा उद्देश आहे माझा. आणि सगळी लग्न माझ्याकडूनच जमली पाहिजेत, हा माझा सगळ्यात मोठा हेतू आहे. कारण कोरोनामध्ये काही काळामध्ये मला काही कारणास्तव हे काम करता आलं नाही, बंद ठेवलं होतं कोरोनामध्ये. पण त्याचं सगळं मी आता भरून काढणार आहे. जे मी पूर्वी ज्या स्तरावरती होतो तो स्तर मला गाठायचा आहे आणि जास्तीत जास्त लग्न जमवायचे आहेत. जे लग्न अशक्य होत आहेत ती सगळी लग्न माझ्याकडून होणार आहेत. आणि त्याच्यामुळे कसं सगळ्यांनी याची काळजी घ्या आणि पटपट यायचं आहे. सगळ्यांनी सहकार्य करा मला. कोणाला जर पैसे खर्च करता येत नाही आहेत, येण्या जाण्याचा खर्च परवडत नाही, तर त्यांनी कोणाला तरी हात दाखवून या, पण हजेरी लावा. कारण मी हजेरी लावतो आहे. मी प्रत्येक रविवारी तिथे हजर असतो. म्हटल्यानंतर तुम्हाला यायला हरकत नाही आहे. प्रत्येकाने यायचं आहे. मी कोणाला स्पेशली आमंत्रण देणार नाही आहे. हे सगळं जाहीर आमंत्रण मी यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहे किंवा सोशल मीडियातून हे आवाहन करतो आहे. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ सगळ्या लोकांना शेअर करा. तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा जे मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांना हे शेअर करा. कारण याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. तर त्याच्यामुळे कसं पटपट आणि जर कोणाला म्हणजे कसं काही सविस्तर माहिती हवी असेल तर माझा नंबर जो आहे त्या नंबरावरती कॉल करून विचारा की सर म्हणजे तुमची काय प्रोसिजर आहे किंवा कसं काय आहे काका, म्हणजे किती चार्जेस आहे तुमचा किंवा काय काय डॉक्युमेंट आणावे लागतात, हे तुम्ही विचारू शकता. मुळात ज्यांची अजिबात परिस्थिती नाही आहे तर त्यांना आम्ही तर फ्री देतो आहे सगळ्यांना. आणि त्याशिवाय आमची वेबसाईटसुद्धा आम्ही फ्री ठेवलेली आहे. कॅम्प फ्री ठेवलेले आहेत, टोटली फ्री. 1 रुपया आम्ही घेत नाही आहे तिथे. तर त्याच्यामुळे कसं त्याचा फायदा घ्या सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त लग्न जुळली पाहिजेत. आणि जे आता मगाशीच एक कोणाचा फोन आला, आज गणपती जयंती आहे, गणेश जयंती, तर काय करूया. तर म्हटलं काय करूया. मी बोललो त्याला काय करूया. मी कामात होतो आणि हा असे वायपळ फोन करू नका. ते गणेश जयंती गणपती असा पावणार नाही तुम्हाला. मेहनत करा. मी कुठल्याही देवाला नमस्कार करायला जात नाही. का? कारण माझ्यासमोर परमेश्वर असतो. आपलं काम महत्त्वाचं असतं. ज्या टार्गेटने आपण काम करतो ते महत्त्वाचं आहे. तुम्ही गणपतीला जा, नाही तर कुठल्या तीर्थक्षेत्राला जा, तिथे तुमचं लग्न जमणार नाही आहे. तुमचा पैसा वेळ वाया जाणार. देव असं सांगत नाही की माझ्या पुढ्यात या, दर्शन घ्या, लोटांगण घाला आणि लग्न जमवतो मी तुमचं, असं सांगत नाही. मेहनत करा. ते पैसे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला द्या, तो तुमच्याकडे बघेल. आजकाल पैशाशिवाय कोणीही बघणार नाही, हे लक्षात ठेवा. कोणालाही द्या,
माझं सांगत नाही मी, पण जिथे कुणाला देणार तो खात्रीचा आहे का असं चेक करूनच तिथे पैसे द्या आणि तुमचं लग्न जमवा. पण मेहनत करा, कारण तुम्ही म्हणाल की अमुक ठिकाणी असं झालं, तमुक ठिकाणी असं झालं आणि मग आपण आता यापुढे नाही प्रयत्न करणार, आता आम्ही फुकटच बघणार, तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही, हेही लक्षात ठेवा. माझे फ्री कॅम्प असतात, त्या फ्री कॅम्पला प्रत्येकाने यायचं आहे. बरेच लोक असं म्हणतात की बाबा ते तिथे मग काय आपल्याला काय भेटत नाही, मग येऊ कशाला. अरे एकदा भेटलं नाही, दुसऱ्या वेळी या, दुसऱ्या वेळी नाही भेटलं, तिसऱ्या वेळी या, येण्याचा प्रयत्न करा. आपले हालचाली करा काहीतरी, आकाशातून स्थळ पडणार नाही आहेत. इथे मेहनत केला तर तुम्हालाच फायदा आहे त्याचा. माझं बोलणं तुम्हाला पटत नसेल तर एखाद्या कुठला जो हुशार व्यक्ती आहे त्याच्या सान्निध्यात राहा, त्याच्याशी चर्चा करा की हे जे काय सांगतायत हे खरं आहे की खोटं आहे. कारण विषय कसं आहे, तुमच्या बुद्धीमध्ये एवढंच बसलं आहे की समोर होत नाही, तर म्हणजे समोरून त्याचा कॉल आला पाहिजे आणि मी मात्र आरामात राहणार, मला कॉल आला पाहिजे. असं कधीही चित्र घडत नसतं. सगळी मेहनत तुम्हालाच करायची आहे, कारण तुमचं लग्न करायचं आहे, माझं करायचं नाही. माझं झालं आहे, कळलं ना. तर त्याच्यामुळे कसं मेहनत करा, पटपट या, त्या तयारीने या. आपलं लग्न होणारच, ह्या तयारीने या. सगळ्यांची लग्न होणार आहेत. आणि मुलींना पण सांगतो आहे, जर सर्वांना मी एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की पूर्वी तुमचं काही असू देत, पूर्वी तुमचं प्रेम प्रकरण असू देत किंवा काही प्रॉब्लेम असू देत तुमचे, आर्थिक म्हणा किंवा कुठेतरी कुठल्या संकटात सापडला असाल, पूर्वी जे काय आहे ते मला बिनधास्त सांगा, काका असं असं माझं झालं होतं, जे काय झालं आहे पूर्वीचं, म्हणजे लव्ह मॅटर म्हणा किंवा काय, बिनधास्त सांगा मला. काही टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाला चॉईस माझ्याकडे आहे आणि गुप्त ठेवणार ही माहिती. टेन्शन घेऊ नका, कुठल्याही चव्हाट्यावर मी मांडणार नाही माहिती. मी गुप्त ठेवणार आणि व्यवस्थित मी लग्न करून देणार आहे, सांगून लग्न करणार आहे. समोरच्या पार्टी जी असते त्या पार्टीला सांगणार की असं असं एक असं असं घटना घडलेली एक आहे, तर तुम्हाला चालेल का? चालत असेल तरच मी ते शो करणार, समजलं ना. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित जी काय माहिती आहे एका कागदावर लिहा आणि ती मला आणून द्या किंवा आमच्याकडे आमचा पेपर भरून द्या. एक छोटासा फोटो असेल तर फोटो घेऊन या, छोटासा नसेल तर मोबाईलवरून पाठवला तरी चालतं. लवकरात लवकर करायचं आहे, कारण आत्ता वेळ दडवून चालणार नाही, कारण आत्ता सीझन चालू आहे. पटपट मला कामं करायची. आणि ज्यांची परिस्थिती अजिबात नाही, ज्या मुलींची नाही किंवा मुलांची नाही, त्यांनी पण सांगा की काका आमची अजिबात परिस्थिती नाही, लग्न करायला पण आमच्याजवळ पैसे नाही आहेत किंवा काय, तुमचा कसा तोडगा काढायचा, काय करायचं हे सगळं मी बघतो. ते टेन्शन तुम्ही घेऊ नका. पण लग्न प्रत्येकाने करा, वेळ दडवू नका, कारण वेळ खूप किमती आहे. आज झालं नाही तर उद्या तसेच राहणार आहात, हे लक्षात ठेवा. कोण लक्ष देणार नाही तुमच्यावरती. त्याच्यामुळे कसं जे काय करणार ते पटपट करा. धन्यवाद.